नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परतूरचा आठवडी बाजार चिखलात, नगरपालिकेच्या कारभाराबाबत संताप. जालना जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या परतूर शहरातील मुख्य आठवडी बाजारात भाजी विक्रेते, दुकानदार यांना अक्षरशः चिखलात बसण्याची वेळ आलेली आहे. तर ग्राहकांना बाजारात चिखलातून चालावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील 15 ते 20 खेडेगावचे ग्रामस्थ शनिवारी शहरातील मुख्य आठवडी बाजारात येत असतात. पाऊस पडला की या ठिकाणी भाजी विक्रेते, दुकानदार यांना काळजात धस होते. तर बाजार करण्यासाठी आलेल्यांना चिखल तुडवत चालावे कसे, असा प्रश्न पडतो. बाजारात सर्वत्र चिखल व साचलेले पाण्याचे डबके पाहून नगरपालिका प्रशासनाचा गलथाल कारभाराची चीड आल्याशिवाय राहत नाही. यात महिला वर्गाची होणारी फजिती पाहण्यासारखी असते. त्यात आणखी भर म्हणजे मोकाट जनावरे व रस्त्याच्या मध्यभागी आडवे तिडवे लावलेले हातगाडे पाहून ह्या शहरातील आठवडी बाजार आहे की एखाद्या छोट्याशा खेडेगावचा, असा प्रश्न पडतो. बाजारात ना पोलीस कर्मचारी असतो ना नगरपालिकेचा कोणी कर्मचारी, त्यामुळे मनमानी कारभार असतो. नगरपालिकेला बाजार लिलावातून कित्येक लाखाचे उत्पन्न मिळत असताना पावसाळ्यात साधा मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी सुद्धा केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज. लक्ष्मीकांत राऊत, परतूर.